गुड मॉर्निंग सगळ्यांना. आज आपल्या उपवासाचा नवरात्रीचा शेवटचा दिवस आहे. त्याच्यासाठी मी राजगिराचं थालीपीठ करणार आहे. तर त्यासाठी मी साहित्य घेतले तर राजगिरा पीठ वगैरे. तर आपण सविस्तर बघूयात की मी कोणतं साहित्य घेतलं आणि राजगिराचं थालीपीठ कसं करायचं. खरं तर उपवासासाठी नाही तर तुम्ही आधीमध्ये पण करू शकता. ही खूप पौष्टिक रेसिपी आहे, हेल्दी आहे. राजगिराला खूप महत्व आहे आपल्या सगळ्या गोष्टींमध्ये, आयुर्वेदामध्ये वगैरे सगळ्या गोष्टींच्या आजारावरचं सोल्युशन आहे. बघू शकतात खूप छान आणि असं खमंग झाले. करताना पण खूप छान स्मेल येत होता. साबुदाणा आणि भगरीचं पीठ मिक्स ठेचा करून घेतलाय मिरचींचा. शेंगदाण्याचं मोठंसं कूट केलंय आणि चवीपुरतं मीठ आणि ही भाजी. पहिल्यांदा आता आपण भाजी चिरून घेऊयात. भाजी स्वच्छ धुवून घेतली आहे, आता छोटी चिरून घ्यायची. आता 1.5 वाटी पीठ घेतले मिक्स भगरीचं आणि साबुदाण्याचं. त्याच्यामध्ये आपण भाजी टाकूयात. हे कूट आपण ह्याच्यासाठी टाकतोय की आपलं जे थालीपीठ आहे ना ते खाली चिटकणार नाही आणि थोडं काहीतरी टेस्टी. मिरचीचा ठेचा आणि आता ह्याच्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ. पीठ थोडंसं आपण घट्टच मळून घ्यायचं. आपलं घट्ट पीठ मळून झालेलं आहे. 10 मिनिट झाकून ठेवूयात म्हणजे पीठ आपलं छान एक 10 मिनिट झालेले आहेत. आपण हे झाकून ठेवून आता मस्त आपण खमंग असे थालीपीठ थापून घेऊयात उपवासासाठी. आज तुम्ही नक्की ट्राय करा किंवा जेव्हा तुमच्याकडे ही भाजी अवेलेबल असेल तेव्हा करू शकतात. एक सुती कापड घ्यायचं थोडंसं ओलं करून थालीपीठ थापायसाठी. छोटासा उंडा करायचा. बाउलमध्ये छोट्या पाणी घेते कारण पूर्ण पाणी लावून लावून थापायचं आपल्याला पातळ करून. कपड्यावरती पाणी ओतायचं. पाण्याचा हात कंटिन्यू घेत राहायचा. एक थालीपीठाला वेज 5 वेज कंपल्सरी पाडायचं. टम करून घेऊयात अगोदर. तर तेल टाकूयात. Yes. एवढं यम्मी आहे ना, मला आत्ताच खायची इच्छा झाली. माझ्या पेजला अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर बेल आयकॉन दाबून माझ्या पेजला सबस्क्राईब करून घ्या. तुम्ही बघू शकतात खूप छान आणि असं खमंग झाले. करताना पण खूप छान स्मेल येत होता आणि एकदम खुसखुशीत झाले एकदम. हे बघा खूप छान. टेस्ट करते. खूप सुंदर आणि झणझणीत एकदम.